जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये। गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच निलंगे। ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 8600 22 68 68, 8208 58 52 02 आणि 9404 12 00 69। भैरवनाथाचं कोदड महाराज की अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रेहूर येथील तालुक्यातील पहिला अत्याधुनिक RMC प्लांट सुरू झाला आहे। यामुळे आता बांधकाम क्षेत्राला नवी गती आणि दिशा मिळणार आहे। कर्जत तालुक्यातील भैरववाडी येथील सुप्रसिद्ध उद्योजक असणारे TG तोरडमल अँड कन्स्ट्रक्शन कंपनीचा हा नवा उपक्रम असून या पुढील काळामध्ये आता घरपोच आणि साईटवर काही मिनिटात दर्जेदार कॉन्क्रीटची सेवा नागरिकांना मिळणार आहे। जिल्ह्याच्या औद्योगिक आणि बांधकाम आणि विकास क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठप्पा ठरणारा तालुक्यातील पहिला अत्याधुनिक RMC रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट TG तोरडमल अँड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीनं कर्जत तालुक्यात आज सुरू झाला आहे। अतिशय भव्य दिव्य आणि अनोख्या पद्धतीने हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या नवीन प्रकल्पामुळे आता रस्ते, पूल, बंधारे, घरे तसेच विविध बांधकाम प्रकल्पासाठी उच्च दर्जाचे तयार कॉन्क्रीट घरपोच आणि थेट साईटवर उपलब्ध होणार आहे। या प्रकल्पामुळे जिल्ह्यासह आसपासच्या भागातील बांधकाम व्यावसायिक, शासकीय, कंत्राटदार, अभियंते आणि सामान्य नागरिकांना वेळेवर प्रमाणित आणि उच्च दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट सहज उपलब्ध होणार आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा प्लांट एका मिनिटात तब्बल 2.5 टन कॉन्क्रीट तयार करण्याची क्षमता ठेवतो। संगणकीय प्रणालीवर चालणाऱ्या या ऑटोमॅटिक प्लांटवर प्रोग्रामनुसार आवश्यक त्या दर्जाचे व योग्य कॉन्क्रीट तयार केले जाणार आहे। रेकुरी गावाच्या शिवारामध्ये हा उद्घाटन सोहळा अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने संपन्न झाला। कर्जतमधील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व सामाजिक संघटना ही गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यानं काम करत आहे। या संघटनेचे शिलेदार हजारो दिवसांपासून दररोज सकाळी श्रमदान करून पर्यावरण जपण्याचे कार्य करत आहेत। आतापर्यंत लाखो वृक्षांचे वृक्षारोपण आणि संगोपन करून पर्यावरणाची संरक्षणाची मोठी चळवळ त्यांनी उभा केली आहे। समाजात आणि निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी कार्य करत असून त्यांच्या या कार्याची जागतिक स्तरावर देखील दखल घेण्यात आली आहे। तसेच रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी ही सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि जनजागृती क्षेत्रात सातत्यानं कार्य करणारी अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते। समाजोपयोगी उपक्रम, आरोग्य शिबिर, प्राथमिक मदत, पर्यावरण संवर्धन अशा विविध सामाजिक उपक्रमांमधून रोटरी क्लबने आपला ठसा उमटवला आहे। या दोन सामाजिक संघटनांच्या शिलेदारांच्या हस्ते हा भव्य दिव्य प्लांटचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। हा नवीन उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये शुभम रमेश तोरडमल यांच्या रूपाने आता तिसरी पिढी देखील आदर्श वारसा चालवण्यासाठी व मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होती। तोरडमल परिवार हा सामाजिक क्षेत्रामध्ये व क्रीडा क्षेत्रामध्ये सातत्यानं अग्रेसर आहे। टाकळी खंडेश्वर येथील हरिओम बालगृह या ठिकाणी असणाऱ्या अनाथ मुलांसाठी रमेश आबा तोरडमल या सर्व मुलांचे पालकत्व घेऊन सामाजिक कार्याचा वसा जमत आहे। कैलासवासी भास्कर दादा तोरडमल, कैलासवासी दिलीप नाना तोरडमल यांच्या नावाने प्रत्येक वर्षी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करून क्रीडा क्षेत्रात देखील या परिवाराने आपले काम अधोरेखित केले आहे। सर्व सामाजिक संघटना व रोटरी क्लब यांच्या माध्यमातून देखील सामाजिक कार्याचा वसा या कुटुंबाकडून अखंडपणे जपला जात आहे। या कार्यक्रमासाठी या कुटुंबाचे आधारवड असणारे जगदंबा सहकारी कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ नेते
तात्यासाहेब गुलाबराव तोरडमल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अंकुशराव यादव, अतुल राजे जाधव, हबप पठाडे महाराज, हरिओम बालगृहाचे गिरी महाराज, लोकनियुक्त सरपंच कोमल यादव, चेअरमन सुधीर यादव, उद्योजक सुभाष नाना तोरडमल, मनोहर तात्या तोरडमल, प्रकाश शेलार, रामदास सूर्यवंशी, मार्केट कमिटीचे संचालक सतीश कळसकर, परिसरातील सर्व सरपंच यामध्ये रावसाहेब पोटे, सरपंच मांडगे, निवृत्ती जिल्हा वन परिक्षेत्र अधिकारी तथा रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष अनिल तोरडमल, डॉक्टर राजेश तोरडमल, विजय तोरडमल, डॉक्टर सार्थक तोरडमल यांच्यासह या प्लांटचे संचालक इंजिनियर अमित तोरडमल व सर्व असणारे श्री आबा उर्फ रमेश तोरडमल हे उपस्थित होते. यावेळी बोलताना तोरडमल परवाने या अत्याधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तेची हमी आणि वेळेवर सर्व सेवा या त्रिसूत्रीच्या बळावर TG तोरडमल अँड कन्स्ट्रक्शन कंपनीचा हा प्रकल्प जिल्ह्याच्या पायाभूत विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले. अत्याधुनिक असलेल्या या प्लांटवर सर्व प्रकारचे सिमेंट, कॉन्क्रीटचे रस्ते, ब्रिज, बंधारे, घराच्या बांधकामासाठी कॉन्क्रीटच्या भिंती, स्लॅब याच अतिशय सर्व कुठलेही चांगले काम करण्यासाठी घरपोच सेवा मिळणार आहे. अनेक सुविधा या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. आपली बिल्डिंग 10 मजली असली तरी देखील हायड्रोलिक पंपच्या सिस्टीमने 10 मजल्यापर्यंत त्यांच्या उंचीवर स्लॅब आणि इतर कॉन्क्रीटचे काम करता येणार आहे. यामुळे आता घरपोच कॉन्क्रीट आपल्या मिळणार असून स्लॅबसाठी खडी, सिमेंट, वाळू, पाणी, टँकर काहीही बोलवण्याची गरज नाही. फक्त या प्लॅन्टवर फोन केला की आपल्या दारामध्ये तयार स्लॅबचे सर्व कॉन्क्रीट मिळणार आहे. घराचा स्लॅब असो किंवा मोठा प्रकल्प, ग्राहकांच्या दारात आता थेट दर्जेदार तयार कॉन्क्रीट पोहोचवण्याची सुविधा कर्जत तालुक्यामध्ये उपलब्ध झाली आहे. यासाठी संपर्क करा इंजिनियर अमित तोरडमल, संपर्क 7709 31 82 81 व रमेश आबा तोरडमल, संपर्क 9552 09 35 35. चला तर या प्लांटमध्ये काय आहे आणि मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा आपण या ठिकाणी आता ऐकूया. सर्व सामाजिक संघटनेचे सर्व शिलेदार, रोटरी क्लबचे सर्व रोटरियन्स, उपस्थित असलेले अंकुश अण्णा यादव, आमचे वडील तात्याबांना तोरडमल, पत्रकार गणेशजी जेवरे आणि शेलार पावले, तसेच सर्व परिसरातून किंवा आमचे आलेले नातेवाईक, आप्तेष्ट, भाऊबंद, त्याचप्रमाणे रेकुरीचे सरपंच, बैरवाडीचे सरपंच, सर्व अब्बा महाराज आणि निमंत्रित सर्व पै पाहुणे सर्वांचं आणि या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी, कामगार या सर्वांचं मी आजच्या यादीने उद्घाटनाच्या निमित्तानं स्वागत करतो. या ठिकाणी आज आपण सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपण केलं आणि ते अतिशय उत्कृष्ट असं वृक्षारोपण केलं. यासाठी आपण सर्वजण रोटरी क्लबचे सदस्य, सर्व सामाजिक संघटनेचे सदस्य गेले दीड तास वृक्षारोपण करून कष्ट केलं. यासाठी पुनश्च एकदा आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आज या कार्यक्रमाचं औचित्य असं आहे की मला वाटतं आपल्या तालुक्यामध्ये जवळपास अशा प्रकारचा पहिलाच प्लॅन्ट आहे की आपण पूर्वी पारंपरिक पद्धतीने कुठलंही बांधकाम असलं तर त्या बांधकामाचं आजकाल तर कॉन्क्रीट शिवाय काहीच होत नाही. कुठलंही बांधकाम सिमेंट प्लॅन्ट या ठिकाणी सुरू केलेला आहे. तोरडमल साहेबांनी या ठिकाणी आपल्याला त्याची इत्थंभूत माहिती दिली आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे जगदंबा कारखान्याचे डायरेक्टर, आपले सर्वांचे मार्गदर्शक अण्णा, याशिवाय या ठिकाणी उपस्थित असणारे कर्जत तालुक्यामध्ये उत्कृष्ट उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे अशा अंकुशराव अण्णा यादव, त्याचप्रमाणे शेलार पावणे, सर्व मान्यवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाची खरी शोभा असणारे आमचे सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार, ज्यांनी या ठिकाणी आपल्या कार्याचा आणि कार्यकर्तृत्वाचा झेंडा या संपूर्ण विश्वामध्ये फडकवला आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या हजारो दिवसांपासून अखंडपणे पर्यावरणासाठी एक डोक्यामध्ये एक वेगळी संकल्पना, एक वेळ घेऊन त्या ठिकाणी काम करतात असे सर्व सामाजिक संघटनेचे सर्व शिलेदार, त्याचप्रमाणे
सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणारी आमची रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे सर्व सदस्य, या ठिकाणी जे संयोजक आणि त्यांचे सर्व नातेवाईक, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपण पाहतो की पक्षांना सर्वप्रथम भोसले साहेब, जाधव साहेब, पक्षाला सर्वप्रथम आधी कळतं की पर्यावरणामध्ये कोणकोणते बदल होणार आहेत, त्याप्रमाणे ते नैसर्गिक रचना त्या ठिकाणी करतात. त्याच पद्धतीने या विश्वामध्ये वेगवेगळे बदल कसे होणार आहेत, आपल्या परिसरामध्ये कोणकोणते बदल होणार आहेत, हे सर्वात प्रथम कोणाला कळत असेल तर TG तोरडमल कंपनीने या सर्व तुम्ही बघा, आजपर्यंत त्यांचा जर इतिहास पाहिला तर प्रत्येक उद्योग व्यवसायाची सर्वात प्रथम सुरुवात त्यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीचा हा त्यांचा व्यवसाय आहे आणि अशा पद्धतीचं त्यांचं कार्यकर्तृत्व आहे. अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी केलंय. तोरडमल साहेबांनी आपल्याला या प्लॅनची सगळं माहिती दिलेली आहे. राहिली माझी जबाबदारी तर त्या मी उद्याच्याला पार पाडणारच आहे माझ्या पद्धतीने, की जेणेकरून तुमचा व्यवसाय जास्तीत जास्त वृद्धिंगत व्हावा. या ठिकाणी शुभेच्छा, सुयश या ठिकाणी सर्व उपस्थितांच्या वतीनं देतो, शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा अशाच पद्धतीने नवनवीन प्रयोग आपण भविष्यामध्ये सुद्धा TG तोरडमल कंपनीच्या नावाने उभा करावे असं या ठिकाणी सुयश चित्तो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. RMC प्लॅनच्या उद्घाटनासाठी उपस्थित आपण सर्व मान्यवर, वेळेचा थोडासा बंधन असल्या कारणानं उपस्थित सर्वच मान्यवर, खरं तर आज या ठिकाणी जे उपस्थित आहेत तर ते हे सगळे या तोरडमल परिवारावर प्रेम करणारे मंडळी आहेत. या RMC प्लॅनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आपण सकाळी सुंदर असं सकाळच्या प्रहरामध्ये वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे. सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांनी या ठिकाणी खूप मोठं वृक्षारोपण, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक ट्रक भरून झाडं आणलेली आपण या ठिकाणी आज लावलेली आहेत. खूप मोठं श्रमदान या सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाले. हा जो परिवार आहे इथं आल्यानंतर यांच्या मागचा व्याप किती मोठा आहे हा आपल्याला समजतोय. व्यवसाय मोठा आहे, कर्तृत्व मोठं आहे, व्यवसायामध्ये स्वतःचं नाव कमवलेलं आहे. परंतु हे सगळं असताना सुद्धा समाजाप्रती आपलं जे देणं लागतं, समाजामध्ये सुद्धा आपण काहीतरी उत्तरदायित्व आपलं असतं, या उद्देशानं काम करणारा हा तोरडमल परिवार आहे. अगदी सर्वच जण, म्हणजे अण्णा असतील, आप्पा असतील, साहेब असतील, आबा असतील, अमित शेठ असतील आणि त्यांच्या सगळेच परिवारातले सदस्य, विजू काका असतील, हे सर्वजण समाज कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेले आपण पाहत असतो. पूर्ण वेळ सर्व सामाजिक संघटनेसाठी विजू काका असतील, साहेब असतील या ठिकाणी देत आहेत. आता साहेब रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे या वर्षीचे अध्यक्ष झालेले आहेत. स्वतःच्या हा सगळा व्याप सांभाळत असताना सुद्धा समाज कार्यासाठी त्यांनी दिलेला हा वेळ अतिशय मोलाचा आहे. लोकांकडे संपत्ती, पैसा तर भरपूर असतो, परंतु तो पैसा, संपत्ती असताना सुद्धा त्याचा उपयोग जर समाजाप्रती थोड्या प्रमाणात होत असेल तर तो केला पाहिजे. हे उत्तरदायित्व जपणारा हा परिवार आहे. आज सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी वृक्षारोपण झाले. सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांना या RMC प्लॅनच्या उद्घाटनामध्ये सामावून घेतलं. त्याचबरोबर रोटरी क्लबच्या सदस्यांना देखील या RMC प्लॅनच्या उद्घाटनामध्ये सामावून घेतलं. त्याबद्दल मी तोरडमल परिवाराच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व सामाजिक संघटना आणि रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने या नूतन अशा RMC प्लॅनला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय. कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे. लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग. लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार. तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो. यामुळे अत्याधुनिक दरवाजे, त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल. चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला. ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. संपर्क 78 880 55 536.